पातोळीमधले आपण खूप काही पदार्थ खातो. नॉनव्हेजमधला पातोळे चिकन. त्यासाठी पहिली मी हळदीची पानं तोडून घेणार आहे. 3 ते 4 मोठी पानं. कढीपत्ता. पातोळ्यांसाठी पहिली आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. त्यासाठी कोथिंबीर, आला, मिरची. मी फ्रीजमध्ये या पद्धतीत सर्व गोष्टी ठेवते. जेवढी कोथिंबीर पाहिजे तेवढी घ्यायची आणि परत फ्रीजमध्ये ठेवायची रॅप करून प्लास्टिकच्या पिशवीत. भाजलेला खोबरा मी पहिलाच ग्राइंड करून ठेवलेला आहे. तुम्ही अर्धी वाटी खोबरा भाजून घ्या. कोथिंबीरची पानं साईडला काढून डेंटल घ्यायचे आहेत. मिरची आवडीप्रमाणे मी 2 घेतलेल्या आहेत. आला, लसूण छोटे चमचे 2 या 3. खोबरा भाजलेला मिक्सरला लावून. पातोळे बांधण्यासाठी हळदीची पानं, हाफ केजी चिकन, अर्धा किलो चिकन, तिखट मसाला, हळद, धना पावडर, मटन या चिकन, गरम मसाला, आला, लसूण, मिरची, खोबऱ्याची पेस्ट, चवीनुसार मीठ. चमच्याने नाहीतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही भाजलेल्या खोबऱ्याऐवजी सुका खोबराही ग्राइंड करून टाकू शकता. पातोळ्यांसाठी पानं घेतले, त्याला तेल ग्रीस करून त्याच्यावर स्टफिंग भरून घ्यायची. वरून कढीपत्ता आणि वरून कोथिंबीर. पातोळ्यांसाठी घेतलेली पानं एकत्र करून घ्यायची आहेत. चिकनचं सारण बाहेर नाही निघणार या पद्धतीने घट्ट बांधून घ्यायचे आहेत. दोऱ्याच्या साहाय्याने रॅप करून घ्यायचं आहे पूर्णपणे न सारण बाहेर येता. लास्टला एक गाठ मारून फिट्ट करून घ्यायचं आहे. या पद्धतीमध्ये गॅसवर पॅन ठेवून तेल ग्रीस करून, जेणेकरून पानं करपायला नको म्हणून तेल ग्रीस करून घेतलं आहे. स्लो गॅसवर चिकन पातोळे शिजवून घ्यायचे आहेत. उलटापालट करून खालून वरून शिजून. चिकन शिजले कसं समजायचं, स्मेल वास येतो. 20 ते 25 मिनिटात शिजून होतोय. कट करून सर्व करून घ्यायचं आहे. हळदीच्या पानाचा फ्लेवरही आलेला आहे चिकनमध्ये. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी ऑइल फ्री चिकन.